शिल्लक राहिलेल्या कापडापासून बनवलेल्या आहेत या पिशव्या. ही चौकोनी बनवली आहे. याला बंद लावलेले आहेत लेसचे. आणि शिल्लक राहिलेले कापड काय करणार, वेस्ट घालवण्यापेक्षा ही अशी पिशव्या शिवलेल्या आहेत. ही गोल टाईप शिवलेली आहे चुन्या टाकून मस्त. वरती जरी छोटे दिसत असली तरी खाली खूप मोठी आहे. 5-7 किलो धान्य आराममध्ये मावू शकतं याच्यामध्ये. बंद वगैरे असे त्याचेच आहेत. याला अस्तर लावून शिवलेलं आहे. ब्लाऊज पीस उरलेल्या कापडाचं आहे. ब्लाऊज पीसचं कापड शिल्लक राहील, त्याला लेस लावलेली आहे. याच्यामध्ये पण 8-9 किलो धान्य मावू शकते. अस्तर लावलं असल्यामुळे मजबूत आहेत. ही पण मोठी आहे. याच्यामध्ये पण 10 किलो धान्य मावू शकते. याला बंद मोठे केले जेणेकरून हे खांद्याला पण अडकता यावं. याला पण अस्तर लावलेलं आहे. ही पण अशी मोठी पिशवी झालेली आहे. शिल्लक राहिलेल्या कापडापासून बनवलेला असल्यामुळे माप त्याला घातलेले नाही आहे. आपल्या जसा आहे त्या कापडाने फिनिशिंग केलेलं आहे. ही छोटी आहे, लहान बंद वगैरे लहान आहेत. छोटीशी 2-3 किलोच्या धान्याची, पण जेणेकरून धान्यच बसावं अशा अंदाजाने नाही केल्या. आपलं छोटं मोठं साहित्य काही आपण घेऊन येऊ शकतो. ही पण लहान आहे. माझे शिलाई काम कसे वाटले तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्याला हवा असेल तर आपण कमेंटमध्ये सांगू शकता. अशा नवीन पॅटर्नच्या मी पिशव्या बनवलेल्या आहेत. ही बॅग टाईप छोटीशी पर्स घेऊन जाण्याऐवजी ही बॅग अशी घेऊन जाऊ शकतो. काही बायकांना आवडत नाही बॅग घेऊन जायला, त्यांना ही अशी पिशवी. आणि ही उशीची कवर आहे. मी उशी घालून ठेवली आहे, त्याच्यामुळे अशी सुंदर बनवलेली आहे. अशी उशीची कवर बनवले, फिनिशिंग करून घेतलेलं आहे.